नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलतो एका मुक्त गोट्यामध्ये। तर तुम्हाला तर माझ्या पाठीमागे दिसत असेल पूर्ण मुक्त गोठा आहे। आणि मित्रांनो, हे म्हणजे एवढं म्हणजे मला तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे यात आज महिलांचं एवढं योगदान आहे आपल्या देशात, बरोबर आहे। तर त्याच्यामध्ये मित्रांनो एक मुक्त गोठा आहे आणि या महिला ते चालवतायत। त्यांना जर आपण आज थोडेफार जरा प्रश्न विचारणार आहे, तर त्यांना जरा विचारू। म्हणजे नमस्कार मावशी, तर मी तुमचा रोहित ब्लॉगर। तर मी आज तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहे। तुम्ही म्हणजे एकदम कूल आहे ना काय? हा, तर आपला कॅमेरा चालू आहे पुढं। तर मला सांगा, तुमच्या गोठ्यात एकूण किती गाय आहेत? गाय आहे त्या 4 आणि वासर आहे ती 4। बर, म्हणजे गाय 4 वाजता म्हणजे अशी टोटल अशी 8 आहेत त्याच्यात गुरं। तर तुम्ही या गोठ्यात हे गोठा तुम्ही कधी चालू केलाय? लॉकडाऊन मध्ये। हा, म्हणजे लॉकडाऊन मध्ये मित्रांनो, म्हणजे जेव्हा कोरोना आला तेव्हा मित्रांनो गोठा चालू केलता। तर या म्हणजे आपल्या आता हा गोठा आहे, तर गोठ्यात कोणत्या पद्धतीच्या गाय आहेत? म्हणजे जर्सी आहेत की साध्या जर्सी आहे आहेत? त्या, साध्या आहे त्या, बर. म्हैस आहे। बर, म्हणजे तीन प्रकारच्या जाती आहेत मित्रांनो याच्यात। आणि गायीपासून आपल्याला दूध म्हणजे किती उत्पादन होतं, म्हणजे एका दिवसात टोटल किती लिटर होतं दूध? एका टाइमबाचं 50 लिटर जात। एका टायमिंगचं 50? 2 टाइमबाचं 100 जात। म्हणजे एका टायमिंगचं मित्रांनो 50 लिटर आणि 2 टायमिंगचं 100 लिटर जातं। म्हणजे मित्रांनो लक्षात ठेवा की जो मुंबईत कामाला माणूस आहे त्याला सुद्धा एवढं उत्पन्न मित्रांनो मिळत नाही, तेवढ्या 10 दिवसाला उत्पन्न मिळते ह्याच्यातून। तर मित्रांनो, मावशी, गायींना तुम्ही रोज काय खायला देता? गायींना मुरगास देतो, बर, वाळला चारा देतो, आणि हे आपलं पेंड बिंड असं देतो, मकाचा भरडा। बरं, मुरगासची तुम्ही कशी सोय केली वगैरे काय तुम्ही जरा सांगताल आपल्या ऑडियन्सला 2 मिनिटं? ही मुरगास असं कॅमेरामॅन थोडं दाखवा आपल्या त्या साईडला। तर त्या साईडला तुम्ही मित्रांनो बघत असाल, तो जो पिवळा कागद आहे ना त्याच्या खाली मित्रांनो मुरगास सोय केली त्यांनी। म्हणजे तिथं काय त्याला म्हणतात आपण, त्याला काय म्हणू आपण मावशी? कुंड्या केल्या त्या कुंड्या केल्या आहेत, आणि त्या कुंड्याच्या आतमध्ये मित्रांनो तो मुरगास आपण बसवलाय। तर कॅमेरामॅन जरा आपल्याला घ्या तर कॅमेऱ्याकडे आपल्या साईडला। तर मित्रांनो, तुम्ही आता बघितलं असेल, त्यांनी आपल्याला सांगितलं की मुरगासची पण अशी त्यांनी सोय केली एकदम पद्धतशीर। म्हणजे कुठलीही प्रकारची तिथं नुकसान नाही, म्हणजे त्यातून आपल्याला पूर्ण असा फायदा मिळतोय। तर मावशी, उन्हाळ्यात गायींसाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल? गायांसाठी उन्हाळ्यात ही पाणी व्यवस्थित त्यांना सोडणं, बर, वाईस थोडं वालावा करणं, धुणे, म्हणजे स्वच्छता महत्वाची, बरोबर आहे, स्वच्छता स्वच्छता महत्वाची। आणि मित्रांनो महत्वाचं म्हणजे यांचा गोठा आहे ना हा पूर्ण नैसर्गिक वातावरणात आहे। तुम्हाला दिसत असेल पूर्ण चारी म्हणजे त्यांच्या इथं गोठ्यामध्ये झाड आहे ती नैसर्गिक लिंबाची झाड आहे ती, प्लस ते म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारची झाड आहे ती। तर मावशी, उन्हाळ्यात गायींची तुम्ही म्हणजे आता उन्हाळा चालू आहे, बरोबर आहे, तर उन्हाळ्यासाठी तुम्ही पाण्याची सोय वगैरे कशी केली काय? पाण्याची सोय विहिरीत आणली, पाईपलाईन इथं, आणि इथे काय टाकी म्हणजे ही साठवलं, हे पाणी साठ आहे, बरोबर आहे। तर मित्रांनो, गायीसाठी पाणी पिण्यासाठी मित्रांनो यांनी इथं टाकी केली, तर म्हणजे ती उत्तम अशी सोय केली त्यांनी मित्रांनो। तर पाण्याची स्वच्छता कशी केली जाते, म्हणजे पाणी स्वच्छ वगैरे कसं तुम्ही ठेवता काय? धुयाचा दररोज, कधी घाण झाली की धुयाचं लगेच। तर मित्रांनो, म्हणजे बघा, त्यांनी असं एकदम असं पद्धतशीर आणि एकदम गावठी पद्धतीने मित्रांनो सगळा गोठा केलाय। तर कॅमेरामॅन जरा आपला पूर्ण गोठा दाखवतात आपल्या पब्लिकला, म्हणजे पूर्ण आपल्या ऑडियन्स जरा समजू द्या की बाबा असा गोठा आहे। त्यांनी एवढं भारी असं केलंय ना की म्हणजे बघा, आता गोठा पूर्ण गाय आणि एकदम म्हणजे चांगल्या पद्धतीने मित्रांनो त्यांनी गोठा केलाय। तर म्हणजे बघा की आता तुम्ही तिथं सध्या त्यांची धाराच टाइम झालाय। तर मित्रांनो, म्हणजे ते त्यांचे पती आहेत, तर त्यांचं बी नाव आपण तुम्हाला मी कमेंटमध्ये तिथं मला म्हणजे तुम्हाला मी तिथं सांगतो कॅप्शन मध्ये काय। तर म्हणजे मित्रांनो बघा, आता एवढाच मस्त खतरनाक आणि एकदम सोप्या पद्धतीचा गोठा आहे, जास्त खर्च नाही काय ना, थोडक्यात त्यांनी मित्रांनो इथं गोट्याचं काम केलंय। तर मित्रांनो, मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला तर हा गोठा कसा वाटतोय। तर मित्रांनो, या गोट्याचं नाव रुद्र शेती फार्म असं आहे, आणि हा गोठा मित्रांनो तोंडल्याच्या ठिकाणी आहे। तर तुम्ही बघा, आता इथं म्हणजे यांनी एकदम पद्धतशीर एकदम खतरनाक अशी गेले, आणि तिथं तुम्ही बघू शकता त्या साईडला मित्रांनो कुटीची सुद्धा त्यांनी म्हणजे व्यवस्था केलेली आहे। की मला सांगा, आता तुम्ही आता एवढं सगळं बघताय, बरोबर आहे, तर त्याच्यात मध्ये मित्रांनो तुम्हाला दिसत असेल की इथला टापटीपणा म्हणा की बाकीची सगळी व्यवस्था म्हणा, गुरांची टापटीपणा म्हणा, कुठलीही गाय वगैरे कुठली अशी खराब नाही, एकदम सगळं व्यवस्थित आहे, बरोबर आहे। तर म्हणजे मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला तर हा व्हिडिओ कसा वाटतो मित्रांनो। तर मित्रांनो, आपण हा पूर्ण गोट्या जो म्हणजे आपला जो व्हिडिओ आहे ना, तो मित्रांनो तो आपण युट्यूबला टाकणार आहे। तर तुम्ही इंस्टाग्रामच्या मी आता डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकीन, तर तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा। तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तर जय महाराष्ट्र मित्रांनो। तर मावशी, तुम्हाला माझ्याकडून एकदा खूप खूप शुभेच्छा असतील अशा तुमच्या पुढील भविष्यासाठी। तर तुमच्या अजून ह्याच्यामध्ये आणि काहीतरी भरो अनेक नवीन काहीतरी तुमच्यामध्ये ऍड हो, आणि माझी तुम्हाला ह्या शुभेच्छा असेल की तुम्ही भविष्यात अनेक उंच थरावरती जाओ।
तर आपण आता भेटतो पुढच्या व्हिडिओ मध्ये. तर एकदा म्हणजे माझ्या ऑडियन्स सांगा जरा की तुम्ही काय सांगताल 2 मिनिट त्यांच्यासाठी. म्हणजे तुम्हाला असं काय सांगायला लागेल त्यांना की बाबानो आता मला सांगा की म्हणजे ऑडियन्सला एवढं सांगा की तुमचा गोटा कशा पद्धतीचा आहे. ही गोटा आम्ही गयाव बांधलेला आहे, गयाव खर्च केलाय गोट्याचा. असं थोडं थोडं पैसे त्याला असं बांधकाम चालू केलं होतं, अजून ते चाललंच आहे का. बर म्हणजे मित्रांनो बघा ह्यांनी शून्यातून सुरुवात केलेली आहे आणि आज ह्यांचा 10 गुरं झालेत. तर तुम्ही तिथे बघू शकता. तर त्या 10 गुरांमध्ये मित्रांनो एक गाय होती त्याची सुरुवातीला आणि तिथनं मित्रांनो आता 10 गुरु त्यांनी तयार केलेत. म्हणजे बघा संयम हा खूप महत्वाचा आहे. कुठल्या क्षेत्रात गेला ना तर तुम्ही तिथं संयम हा खूप महत्वाचा आहे. तर मावशी तुम्हाला मॅडम शुभेच्छा असेल आणि तुम्हाला अजून यात काहीतरी नवीन भर करता येईल एवढी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. तर आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तर जय महाराष्ट्र मित्रांनो. तर चला आता